वृषभ राशीच्या लोकांनो, पुढील सुमारे 110 दिवस म्हणजेच 10 फेब्रुवारी 2026 पासून 30 मे 2026 पर्यंत जर तुमची रास वृषभ असेल किंवा तुमचा लग्न वृषभ असेल तर हा काळ साधारण नाही. हा तुमच्या जीवनाचा तो टप्पा आहे जिथून तुमची संपूर्ण दिशा बदलू शकते. आपल्या पुराणांमध्ये समुद्रमंथनाची कथा येते. त्या घटनेला जर एखाद्या ज्योतिषाच्या दृष्टीने पाहिले तर जेव्हा अमृत निघाले तेव्हा राहूने प्रतीक्षा केली नाही. त्याला माहीत होते की सुदर्शन चक्र त्याचा अंत करू शकते. मृत्यू निश्चित होता. तरीसुद्धा राहूमध्ये तो वेडेपणा, ती धग होती की परिणाम काहीही असो, मला माझे लक्ष्य मिळवायचेच आहे. आणि शेवट काय झाला? डोके छाटल्यानंतरही राहू अमर झाला. 28 जानेवारीपासून तोच राहू तुमच्या 10व्या भावात म्हणजे कर्म, करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या घरात विराजमान झाला आहे. हे तुमच्या कुंडलीतील स्वतःचे समुद्रमंथन आहे. समाजात बहुतांश लोक 10व्या घरातील राहूला फक्त अस्थिरता किंवा वाद मानून भीती दाखवतात. पण मी इथे तुम्हाला घाबरवायला नाही तर एक अचूक रणनीती द्यायला आलो आहे. ज्योतिष म्हणजे जादूटोणा नाही, ते शुद्ध गणित आणि विज्ञान आहे. आणि हे गणित सांगत आहे की या 4 महिन्यात यशाचे असे एक दार उघडणार आहे जे कदाचित पुढील 18 वर्षात पुन्हा उघडणार नाही. मित्रांनो, मी आचार्य. आपले सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल राशीचक्रमध्ये स्वागत आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यामुळे आम्हाला असे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. या चर्चेत आपण हवेतल्या गोष्टी करणार नाही. आपण त्या 3 तार्किक कारणांना समजून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही या उलथापालथीला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या विजयात बदलू शकता. जर तुम्ही ही चर्चा अर्धवट सोडलीत तर तुम्ही फक्त माहितीच नाही तर तुमचे आयुष्य बदलण्याची एक दुर्मिळ संधी गमावाल. तर चला, नक्षत्रांच्या भाषेत तुमच्या येणाऱ्या उद्याचा सविस्तर अर्थ समजून घेऊया. पहिले कारण आहे बंधनमुक्त राहू. पहा, राहू सध्या कुंभ राशीत गोचर करत आहे. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि 25 जानेवारीला राहू शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात प्रवेश केला आहे. 28 जानेवारीपासून याचा पूर्ण प्रभाव तुमच्यावर पडेल. तुम्हाला माहिती आहे का, या 3ऱ्या चरणाचा स्वामी कोण आहे? तोही शनीच आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शनिदेव स्वतः कुठे बसले आहेत? ते तुमच्या 11व्या घरात म्हणजे लाभ भावात आहेत. याचा अर्थ समजून घ्या. राहू म्हणजे तुमची महत्वाकांक्षा आणि त्यावर शनी म्हणजे कर्म आणि लाभाचे देवता यांचा पूर्ण पाठिंबा आहे. शनी राहूला सांगत आहेत, जा, मी तुला परवानगी दिली आहे, जा आणि मिळव. मागील 18 वर्षात असा संयोग तयार झाला नव्हता. राहूवर कोणतेही बंधन नाही, तो पूर्णपणे मुक्त आहे. म्हणूनच हा काळ अतिशय शक्तिशाली आहे. दुसरे कारण आहे ग्रहांची अवस्था. आकडेवारीनुसार जानेवारीपासून मेपर्यंत राहू युवा अवस्थेत राहील. तरुण माणसात किती ताकद असते, तो थकत नाही, तो थांबत नाही. अगदी तीच ऊर्जा आता राहू तुम्हाला देणार आहे. तो 100% परिणाम देईल. चांगला असो वा वाईट, पण परिणाम पूर्ण मिळेल. तिसरे कारण आहे 10व्या घराचे गूढ. वृषभ राशीसाठी राहू 10व्या घरात आहे. साधारणपणे ज्योतिषी सांगतात की 10व्या घरातील राहू अस्थिरता देतो, पण आकडेवारी सांगते की 2026 मध्ये कथा वेगळी आहे. 10वे घर अचानक यश आणि पदोन्नतीचेही आहे, लपलेल्या संधींचेही आहे, कारण येथे राहू शक्तिशाली आहे आणि शनीच्या दृष्टीने समर्थित आहे. हा राहू तुम्हाला घाबरवणार नाही, तर तो तुम्हाला तो गुप्त मार्ग दाखवेल ज्यातून कमी वेळेत मोठे यश मिळू शकते. तर हा आहे तो पार्श्वभूमीचा तो मंच ज्यावर येणाऱ्या 122 दिवसांचं नाट्य खेळलं जाणार आहे. चला, आता एक एक करून तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूचे विश्लेषण करूया. सुरुवात करतो तुमच्यापासून. तुमची मानसिकता आणि तुमचा स्वभाव. पहा, खरं सांगा, मागील काही महिन्यांपासून तुम्हाला असे वाटत नव्हते का की तुम्ही थोडे रुटीनमध्ये अडकला आहात? जसे आहे तसेच चालू द्या, नवीन आव्हान का घ्यायचे? एक विचित्र सुस्ती आणि जाऊ दे असा दृष्टिकोन आला होता, नाही का? याचे कारण जुना गोचर होता. पण मित्रांनो, 28 जानेवारीच्या सकाळी सर्व काही बदलेल. जसा राहू शतभिषेच्या प्रभावात तुम्हाला वेढेल तसा तुमच्यात एक आग, एक ज्वाला जाणवेल. तुम्ही अचानक अत्यंत महत्वाकांक्षी व्हाल. तुमचा मेंदू 24 तास चालू राहील. रात्री झोप येणे कठीण होईल, कारण तुम्ही सतत योजना आखत असाल. राहू 10व्या घरात आहे, जे यशाचे घर आहे. बाहेरून तुम्ही शांत दिसाल, पण आत एक ज्वालामुखी उसळत असेल. लोक तुम्हाला समजून घेऊ शकणार नाहीत. लोक विचारतील की तुम्ही इतके व्यस्त का झाला आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही तुमची पुढची मोठी चाल आखत असाल.
आरोग्याबाबत आकडेवारी मिश्र संकेत देत आहे. एकीकडे राहू तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत करेल, जुनी तणावपूर्ण स्थितीही तुम्ही सहन करू शकाल, पण शारीरिकदृष्ट्या सावध राहणे गरजेचे आहे. विशेषतः फेब्रुवारी महिन्यात. नोंद घ्या, 13 फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 23 फेब्रुवारीला मंगळ 10व्या घरात येईल. याचा परिणाम तुमच्या गुडघ्यांवर, हाडांवर किंवा डोक्यावर होऊ शकतो. राहू म्हणजे वायू आहे. तुम्हाला रक्तदाब, ताण किंवा अचानक चक्कर येऊ शकते. आणि कारण सूर्य कमकुवत होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रतिकारशक्तीवर काम करावे लागेल. पण घाबरू नका, कारण शनी 11व्या घरात बसून संरक्षण कवच तयार करत आहेत. फक्त तुम्हाला निष्काळजीपणा टाळायचा आहे. आता बोलूया त्या गोष्टीबद्दल जिची सर्वांना वाट पाहत असते, पैसा. येथे परिस्थिती फारच रंजक आहे. एकीकडे राहू आहे तर दुसरीकडे केतू आहे. तुमच्या 4थ्या घरात केतू विराजमान आहे आणि 10व्या घरातून राहू 4थ्या घराला आपल्या 3ऱ्या दृष्टीने प्रभावित करत आहे. ही एक दोरीखेच आहे. राहू म्हणतो, मला यश हवे आहे, पैसा हवा आहे, आत्ताच हवा आहे आणि खूप सारा हवा आहे. केतू म्हणतो, मला घरगुती सुख, मोह, माया नको आहे, मी समाधानी आहे. याचा परिणाम काय होईल? आकडेवारी सांगते की 28 जानेवारीपासून 30 मे दरम्यान तुम्हाला अचानक लाभ मिळण्याचे प्रबळ योग आहेत. हा पैसा कुठून येईल? करिअरमध्ये पदोन्नती, बोनस, नवीन नोकरी, फ्रीलॅन्सिंग प्रोजेक्ट किंवा एखादी जुनी गुंतवणूक सुटू शकते. जे लोक स्टॉक ट्रेडिंग किंवा व्यवसायात जोखीम घेतात त्यांना राहू मोठा नफा देऊ शकतो. पण नाण्याची दुसरी बाजूही आहे. केतू 4थ्या घरात आहे. ज्या वेगाने पैसा येईल त्याच वेगाने घर, वाहन किंवा संपत्तीवर खर्चही होऊ शकतो. का? कारण गुरु तुमच्या 2ऱ्या घरात बसले आहेत. पण केतूच्या प्रभावामुळे लक्झरी खर्च वाढू शकतो. या काळात लिक्विड कॅश हातात ठेवू नका. जसा पैसा येईल तसा तो लॉक करा, FD करा, सोनं घ्या किंवा प्रॉपर्टीत गुंतवा. जर पैसा बँक अकाउंटमध्ये राहिला तर तो खर्च होणार हे निश्चित आहे. आणखी एक गोष्ट, दुसरे घर वाणीचेही असते. राहूचा प्रभाव तुमची जीभ तीक्ष्ण करू शकतो. तुम्ही सत्य बोलाल पण तुमची पद्धत लोकांना टोचू शकते. ऑफिसमध्ये तू मैमय होऊ शकते. म्हणून पुढील 4 महिने बोलण्याआधी 2दा विचार करा. आता आपण तुमचा करिअर काळाच्या चाकावर ठेवून पाहतो. आकडेवारीनुसार आपण या संपूर्ण कालावधीला 2 भागांत विभागू शकतो. फेज 1 आहे 28 जानेवारीपासून 28 मार्चपर्यंत. हा तो काळ आहे जेव्हा राहू शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात आहे. हा फेज रिसर्च, प्लॅनिंग आणि बॅकएंड वर्कचा आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल, रिसर्चर असाल, IT प्रोफेशनल असाल किंवा असे कोणतेही काम करत असाल जिथे खोल विचारांची गरज असते, तर हा तुमचा गोल्डन पिरियड आहे. तुमचा फोकस कमाल असेल. यामध्ये फेब्रुवारी महिना फार खास आहे. फेब्रुवारीत 10व्या घरात चतुर्ग्रही योग तयार होत आहे. सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र एकत्र. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचा 10व्या घराचा स्वामी शनी लाभभावात मजबूत आहे. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर 13 फेब्रुवारीपासून 23 फेब्रुवारी दरम्यान इंटरव्ह्यू शेड्यूल करा. यशाचा दर 90% जास्त आहे. व्यवसायात जर एखादी नवी स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर ती आत्ताच बनवा. फेज 2 सुरू होईल 29 मार्चपासून आणि 30 मेपर्यंत चालेल. 29 मार्चला सीन बदलेल. राहू शतभिषा नक्षत्राच्या 2ऱ्या चरणात प्रवेश करेल. आत्तापर्यंत जी मेहनत तुम्ही शांतपणे करत होतात ती आता जगासमोर येईल. जर एखादी डील अडकलेली असेल तर ती फायनल होईल. जे बॉस आधी नुकताचीनी करत होते ते आता तुमचे म्हणणे ऐकतील. परदेशाशी जोडले जाणे किंवा फॉरेन क्लायंट्ससाठी हा काळ फार शुभ आहे. जर सेक्टर्सची गोष्ट केली तर IT, सॉफ्टवेअर, मीडिया, सोशल मीडिया, गव्हर्नमेंट जॉब्स, पॉलिटिक्स किंवा रिअल एस्टेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा काळ मोठी झेप घेण्याचा आहे. आता आपण व्हिडिओच्या सर्वात क्रिटिकल सेक्शनवर आलो आहोत, नाती आणि सावधगिरी. फेब्रुवारी महिना लव्ह लाईफसाठी एखाद्या बॉलिवूड मूव्हीपेक्षा कमी नसेल. तुमच्या 7व्या घरावर प्रभाव पडेल. सिंगल्ससाठी नवे नाते तयार होऊ शकते. आकर्षण खूप जास्त असेल. पण कपल्ससाठी हाय रोमॅन्ससोबत हाय ड्रामाही असेल. इगो क्लॅश होतील. पण मित्रांनो, 23 फेब्रुवारी 2026 हा दिवस कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. या दिवशी मंगळ तुमच्या 10व्या घरात प्रवेश करेल. तिथे राहू आधीच बसलेला आहे. मंगळ आणि राहू यांचा मिलाप म्हणजे अंगारक दोष. हा 10व्या घरात तयार होत आहे. याचा परिणाम 3 ठिकाणी होईल. पहिला, पती किंवा पत्नी यांच्यात करिअरवरून वाद होऊ शकतात. गोष्ट विभक्त होण्यापर्यंत जाऊ शकते. म्हणून शांत रहा. दुसरा, स्कॅन्डल. राहू 10व्या घरात गुपिते उघड करतो. जर तुम्ही कोणत्याही हिडन अफेअर किंवा ऑफिस रोमॅन्समध्ये असाल तर पकडले जाण्याची भीती 100% आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा, अपघात. 23 फेब्रुवारीनंतर गाडी चालवताना किंचितही निष्काळजीपणा करू नका.
वेग कमी ठेवा, हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा. दुखापतीचे योग तयार होत आहेत. आणखी एक चेतावणी आकडेवारी तंत्रज्ञानाबाबत देते. राहू शतभिषामध्ये आहे, जे गुपितांचे नक्षत्र आहे. तुमचा फोन, लॅपटॉप किंवा प्रोफेशनल ईमेल्स लीक होऊ शकतात. ऑफिसचे डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक हाताळा. पासवर्ड्स स्ट्रॉंग ठेवा. तुमचे एखादे जुने रहस्य बाहेर येऊ शकते, जे तुमची प्रतिमा खराब करू शकते. सतर्क रहा. आता मी त्यांच्याशी बोलू इच्छितो जे घराचा पाया आहेत. माझ्या माता आणि बहिणी, ज्या हाऊसवाईफ किंवा होममेकर आहेत. अनेकदा राशी भविष्यात तुमच्याबद्दल वेगळे बोलले जात नाही. पण वृषभ राशीसाठी हा काळ घर आणि कुटुंबावर सर्वाधिक प्रभाव टाकेल. कारण वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि तुम्ही घराची स्थिरता आहात. जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर हे 122 दिवस तुमच्यासाठी 3 मोठे बदल घेऊन येत आहेत. लक्ष देऊन ऐका. सर्वप्रथम, घरगुती सुख. केतू 4थ्या घरात आहे. आकडेवारी स्पष्ट इशारा देत आहे की या काळात आई, घर किंवा वाहनाशी संबंधित गैरसमज होण्याची शक्यता आहे. केतू अलगाव दर्शवतो. कुटुंबात एखादी गोष्ट बिघडू शकते. या काळात स्पष्टीकरण देण्यात ऊर्जा वाया घालवू नका. शांत रहा. हा केतूचा भ्रम आहे, जो मे नंतर आपोआप दूर होईल. दुसरी गोष्ट, घराची सुरक्षा. विशेषतः 23 फेब्रुवारीनंतर जेव्हा मंगळ 10व्या घरात येईल. मंगळ म्हणजे आग आणि राहू म्हणजे हवा. घरातील इलेक्ट्रिकल सामान, गॅस किंवा वाहन तपासा. आकडेवारी सांगते की अपघात किंवा ब्रेकडाऊनची शक्यता जास्त आहे. घाई गडबड अजिबात करू नका. पण मित्रांनो, सर्व काही नकारात्मक नाही. राहू तुम्हाला एक खूप मोठी शक्तीही देत आहे. 10वे घर यशाचे आहे. तुमच्यात असा एखादा टॅलेंट आहे का, जो तुम्ही जगापासून लपवून ठेवला आहे? कुकिंग, हँडीक्राफ्ट, ऑनलाईन ट्यूशन किंवा बिझनेस आयडिया? हा काळ आहे तो टॅलेंट बाहेर आणण्याचा. राहू तुम्हाला वर्क फ्रॉम होम किंवा सिक्रेट इन्कम जनरेट करण्यात मदत करेल. शनी तुम्हाला सपोर्ट करत आहेत. जर तुम्ही एखादा ऑनलाईन कोर्स जॉईन केला किंवा छोटा व्यवसाय सुरू केला तर कुटुंबाला आश्चर्य वाटेल की तुम्ही इतकी पुढे कशी निघून गेलात. आणि शेवटची गोष्ट, मेंटल पीस. कारण गुरु दुसऱ्या घरात आहे. तुमचे मन पुन्हा पुन्हा कुटुंब आणि पैशाच्या चिंतेत अडकत राहील. ही भावना दाबू नका. धार्मिक यात्रा प्लॅन करा किंवा दिवसातून 15 मिनिटे ध्यान करा. हे तुमच्या मानसिक शांततेसाठी ऑक्सिजनसारखे काम करेल. मित्रांनो, समस्या आहे तर उपायही आहे. आपल्या आर्यमुनींनी ग्रहांच्या प्रभावाला संतुलित करण्यासाठी काही अतिशय सोपे आणि वैज्ञानिक उपाय सांगितले आहेत. या 4 महिन्यांना यशस्वी करण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. पहिला उपाय राहूसाठी आहे. राहूचा तत्व धूर आहे. रोज संध्याकाळी घरात चंदन किंवा गुग्गुळाची धूप लावा. ओम रावे नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसरा उपाय केतूसाठी आहे. केतू 4थ्या घरात आहे, जो घरगुती सुखावर परिणाम करू शकतो. रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा. तिसरा उपाय अंगारक दोष शांतीसाठी. 23 फेब्रुवारीनंतर हनुमानजीच तुमचे रक्षण करतील. रोज सकाळी हनुमान चालिसाचा पाठ करा. मंगळवारी गरिबांना गोड खाऊ द्या. चौथा उपाय वृषभ राशीच्या जलतत्वासाठी आहे. घरात कुठलाही नळ टिपकत राहू देऊ नका. पाण्याची गळती म्हणजे मणीची गळती, ती त्वरित दुरुस्त करून घ्या. तर मित्रांनो, शेवटी एवढेच सांगतो. 2024चा हा प्रारंभीचा काळ जानेवारीपासून मेपर्यंत एक रोलर कोस्टर राईड असेल. पण घाबरण्याची गरज नाही. शनिदेव 11व्या घरात बसून न्यायाधीशासारखे सर्व पाहत आहेत. जर तुमची नियत स्वच्छ असेल आणि तुम्ही मेहनत करत असाल तर 10व्या घरातील राहू तुम्हाला नुकसान नाही तर अशी यश देईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ही धुके दूर होईल आणि त्यामागून सूर्य उगवेल. फक्त चालत राहा, थांबायचे नाही. मला आशा आहे की हे सविस्तर विश्लेषण तुम्हाला आवडले असेल. मी प्रयत्न केला आहे की प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवू. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या वृषभ राशीच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा आणि यशस्वी व्हा. लवकरच नवीन व्हिडिओसह भेटू. हर हर महादेव.